मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. अद्वैत आता घरी आलेला असतो. त्याच्या हातामध्ये वेगवेगळ्या फुलांचा मस्त गुच्छ असतो आणि तो त्याने कलासाठी आणलेला असतो. खोलीमध्ये आल्यावर कला खोलीमध्ये नसते. आता ही कुठे गेलेली असेल? नक्कीच माझ्यावर चिडली असेल. मला माहिती ना का चिडली असेल, पण काय झालं? बहुतेक ना सकाळी मी नाश्ता केला आणि जाताना घाईतच गेलो, हिच्याशी बोललो नाही ना म्हणून चिडली असेल आणि म्हणूनच कुठेतरी बसली असेल. पण इकडे कला बेशुद्ध पडलेली असते, ती म्हणजेच की इकडे स्टोर रूम मध्ये. आणि तेव्हा इकडे कोणालाच खबर नसते. काय करू आता, फोनच करून बघतो असं म्हणून अद्वैत लगेचच तिला फोन करायला घेत असतो. आता फोन रिंग होत असतो, पण कला इथे फोन उचलतच नसते. तो म्हणत असतो, नाही मला माहिती ना, मला माहिती, मुद्दामून करते ही सगळं काही. आता काय म्हणेल की तुम्हाला हे सांगितलं नाही, ते सांगितलं नाही, इकडे गेला तिकडे गेला, त्याचबरोबर माझ्याशी बोलला नाही, सगळ्या गोष्टींची ती कारणं देईल आणि मग माझ्यावरच चिडून बसेल. पण मी सकाळी नाश्ता करून गेलो, खरंच माझं चुकलं का, मी तिच्याशी बोललो नाही, असा अद्वैत इकडे विचार करतो. आणि त्यानंतर तो सतत तिला फोन करत असतो. आता सततच्या फोन करण्याने सुद्धा ती काही केल्या फोन उचलत नसते. आणि तेव्हा काय झालं असेल, कुठे गेली असेल? आता घरभर शोधले मी, इथे बेडरूम मध्ये नाहीये, खाली सुद्धा नाहीये. एक काम करतो मी ना, जर आबांना आणि किंवा काकीला जर काही ती सांगून गेली असेल ना, तर मग मी तिकडे जाऊनच विचारतो, असाच अद्वैत विचार करत असतो. पण जर ही माझ्यावर रागावून रुसून गेली असेल तर ही कुठे गेली असेल? ही मिसेस खरेंकडे गेलेली असेल का? काय करू मी, एकदा त्यांना फोन करून विचारू का, असाच अद्वैत इकडे विचार करत असतो. आणि नाही मला ना त्यांना फोन करून हा विचारलंच पाहिजे, काही जरी झालं तरी सुद्धा, जर ती तिकडे गेलेली असेल तर. आणि म्हणूनच तो इथे संगीताला फोन करत असतो. तो म्हणत असतो, मिसेस खरे तुम्हाला एक मिनिट थांबा जरा थांबा. कुठली खरी हवी आहे तुम्हाला? आता बोला, कुठली खरी हवी आहे? अहो काय करताय तुम्ही, मी तुमचा जावई बापू बोलत आहे. अव्वा जावई बापू, बोला की. अहो काय झालं, फोन केला, कशासाठी फोन केला, बोला काय झालेलं आहे? तेवढ्यातच आता इथे तो म्हणत असतो, अहो तिकडे खरे आलेली आहे का? कोणती? तुमची खरे? हो तीच खरे. कुठे आहे तुमची खरे? आणि तेव्हाच आता कला म्हणत, इकडे संगीता म्हणत असते, नाही हो जावई बापू, ही खरी कल्या म्हणजे ना खरंच जीवाला. तेव्हा तो म्हणत असतो, हो नुसता जीवाला घोर आहे, घोर. असं म्हटल्यानंतर आता ही इकडे तर आली नाहीये, पण मग गेली कुठे असा विचार आता तो करत असतो. हो तिकडे तर आली नाहीये, मग गेली कुठे असा प्रश्न पडल्यावर मी एक काम करते, मी ना फोन करून बघते. हो तुम्ही फोन करून बघा बरं कुठे गेलेली आहे. मला तर असं वाटतंय की ती माझ्यावर रागवली आहे म्हणून माझा फोन उचलत नाहीये. मग एक काम करा, तुम्ही एकदा फोन करून विचारा बरं किंवा बघा बरं आणि मला कळवा. तेवढ्यातच संगीता म्हणते, तुम्ही नका काळजी करू, मी लगेचच तिला फोन करते आणि फोन करून अशी झापते ना, असंच ती इथे म्हणते. आता इकडे अद्वैतने खोलीभर तर पसारा पाहायलाच असतो, पण इथे आता खरे नाहीये हा सुद्धा त्याचा कन्फर्म झालेला असतो. आणि तेव्हाच आता हिला कुठे शोधायचं असा विचार तो करतो. नाही मी एक काम करतो, मी ना खाली जाऊनच शोधतो. पण असं काय करू, मी हिच्यासाठी एवढं गिफ्ट आणलेलं आहे, पण ही कुठे गेलेली आहे असा विचार केल्यानंतर शेवटी आता तो खाली हॉलमध्ये येत असतो. आता हॉलमध्ये आल्याच्या नंतर तो अगोदर रजनीला विचारत असतो. तो म्हणत असतो, मला एक गोष्ट सांग ना रजनी काकी, खरं सांग की तू इथे खरेला कुठं बघितलेला आहेस का? म्हणजेच ती इथे घरात नाहीये आणि त्याचबरोबर खोलीत सुद्धा नाहीये आणि तिचा फोन सुद्धा लागतोय पण ती उचलत नाहीये. तेव्हाच आता इकडे रजनी म्हणत असते, नाही रे अद्वैत, मला तर काहीच माहिती नाहीये आणि मी तर जरा वेळासाठी बाहेर गेले होते आणि त्यामुळेच मला जास्त काही माहिती नाहीये, असं इथे ती बोलत असते. आणि तेव्हाच आता अद्वैत विचार करत असतो, म्हणजे ही खरे घरामध्ये नाहीये आणि त्याचसोबत कोणाला सांगून गेलेली नाहीये, काय करायचं आता? रोहिणीला तर ह्याच गोष्टीची इथे मजा बघायची असते. ती मुद्दामूनच इथे हे सगळं ड्रामा कधी होतोय आणि कशा पद्धतीने क्रिएट होतोय ह्याच गोष्टींचा ती इथे विचार करत असते. ह्या सगळ्या गोष्टींचा इथे तिने विचार केल्यानंतर आता म्हणत असते, आता खरी मजा येणार आहे, आता खरी गंमत येणार आहे. आता मला हे पाहायला खूपच मजा येणार आहे की नेमकी ही कुठे आहे, त्याचबरोबर आता हिचं काय झालेलं असेल. आबा म्हणत असतात, अरे अद्वैता असं काय करतोयस तू आणि त्याचबरोबर तुझी बायको, तुम्ही दोघं सुद्धा इथे
काय ते एकमेकांसाठी गिफ्ट वगैरे आणायला गेला होतात ना. आणि तेव्हाच आता अद्वैत म्हणत असतो, हो आबा मी तिच्यासाठी गिफ्ट सुद्धा आणलेला आहे बघा तर. आणि येऊन पाहतोय तर ती नाहीच आहे. तुम्हाला काही सांगून गेली आहे का ती? आणि ऑफिसला तर नाहीये, मग कुठे गेली? तेव्हाच आता आबा म्हणत असतात, नाही रे मला तर नाही माहिती, पण तू एक फोन करून बघ ना. तेव्हाच अद्वैत म्हणतो, आबा मी खूप सारे फोन करून झालेले आहेत, पण फोन काही केल्या ती इथे उचलतच नाही, मी बघतो. असं म्हणूनच तो आता बाहेर येऊन फोन लावत असतो. आता फोनची रिंग तर त्याला आसपास कुठेतरी येते पण कळत नसतं. आणि तेव्हा तो सतत कॉल करत असतो, पण इथे कलाचा मोबाईल वाजतो पण तिला उचलताच येत नसतो, कारण ती इकडे बेशुद्ध होऊन पडलेली असते. आता जेव्हाच अद्वैत बाहेर येतो आणि अद्वैत बाहेर आल्याच्या नंतर आबांना आठवतं की जेव्हाच इकडे हा सगळा प्रकार झाला होता तेव्हाच एक गोष्ट इथे कला बोलली होती. आणि ती गोष्ट म्हणजेच की मला ना खरं बाहेर आता अद्वैतसाठी गिफ्ट घ्यायला जाण्याचा मूडच नाही. तेव्हा अनामिकाने ते सगळे गिफ्ट जाळले होते आणि तेव्हा तिने ठरवलं होतं. आणि लगेचच ती आबांना म्हटली होती की मी आबा घरामध्येच काहीतरी बनवता येते का याचा विचार करते. घरामध्येच जर मला बनवता आलं तर मी नक्कीच घरामध्ये बसून काहीतरी ट्राय करेल. हे आबांच्या लक्षात येताच ते आबा लगेचच अद्वैतकडे धावतात. अद्वैतकडे धावल्यानंतर ते म्हणत असतात, अरे अद्वैता आत्ता आठवलं मला, हे बघ जो प्रकार झाला होता ना त्या प्रकारावरून ती थोडीशी अस्वस्थ झाली होती आणि ती म्हटली की मी बाहेर न जाता अद्वैतसाठी घरीच काहीतरी बनवता येते का विचार करते. मग मला असं वाटतंय की ती नक्की स्टोर रूम कडे असेल. तेव्हाच आता अद्वैत म्हणत असतो, तेच तर मी केव्हापासून फोन ट्राय करतोय, मग इथेच मला कुठेतरी रिंग येत आहे. आता इकडे रोहिणी म्हणत असते, जा 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 बघा 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 तिथे जाऊन बघा, जे काही आहे ते तुमच्या नजरेसमोरच असणार आहे. किती नाही म्हटलं तरी सुद्धा आता तिचं काय झालेलं असेल याचा सुद्धा तुम्हाला अंदाज आला नसेल. तुम्ही किती जरी धावलात तरी सुद्धा. आता सगळेजण स्टोर रूम कडे धावत असतात, कारण कला जर स्टोर रूम मध्ये आहे तर काय झालं असेल आणि ती फोन का उचलत नसेल असाच प्रश्न इथे सगळ्यांना पडलेला असतो. आता हे सगळेजण तिकडे धावत असतात तर इकडे रोहिणी सुद्धा मुद्दामूनच नाटकेपणाने त्यांच्या मागे मागे येण्याचा प्रयत्न करत असते. आता अद्वैत येऊन पाहतो तरी ते स्टोर रूमला बाहेरून कडी असते. तो म्हणत असतो, हे असं कसं होतंय, म्हणजेच स्टोर रूमला इथे बाहेरून कडी कशी आहे, हे कसं शक्य आहे. त्याचबरोबर इथे आबा म्हणत असतात, अरे तू एकदा उघडून तरी बघ. तेव्हा अद्वैत लगेचच कडी उघडतो आणि अद्वैत कडी उघडल्याबरोबरच पाहतो तर समोर कला इथे खाली पडलेली असते. आणि कला खाली पडल्यानंतर ती अगदीच बेशुद्ध झालेली असते. अद्वैत तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो, खरे उठ ना, खरे प्लीज, काय झालंय तुला, तू अशी का झोपलीस, खरे खरे प्लीज उठ ना. आणि तिच्या आजूबाजूला खूप सारे इथे कलर्स, त्याचबरोबर ती ज्या पद्धतीने अद्वैतकरिता गिफ्ट बनवत होती ते सगळं काही तिथे असतं. आणि तेव्हा इथे आबा म्हणत असतात, अरे उठवा तिला पटकन. आणि असं म्हणूनच आता अद्वैत तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. इथे रोहिणी म्हणत असते, काय झालं हिला नेमकं, ही अशी काय झालेली आहे, ही बरी तर आहे ना, आणि इथे कशी अशी बंद पडलेली आहे. आणि तेव्हाच दरवाजा उघडल्यानंतर आता कला हळूहळू डोळे उघडत असते, कारण इथे तिच्या तोंडावरती अद्वैतने पाणी शिंपडलेलं असतं आणि तिला तो उठवण्याचा प्रयत्न करत असतो. रजनी तेवढ्यातच म्हणत असते, अगं कला काय झालंय, तू अशी इथे स्टोर रूम मध्ये कशी पडलीस, आणि त्याचबरोबर हे सगळं काय आहे, आणि मुळात बाहेरून कडी कुणी घातलेली आहे. तेवढ्यातच अद्वैत तिला उठून बसवतो आणि उठून बसवल्यानंतर आता इकडे तिच्यामध्ये चालण्याची सुद्धा जास्त काही शक्ती नसते. इकडे मात्र रोहिणीच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असतो, एवढं सगळं काही केलं पण हिला तर काहीच झालं नाहीये, ही तर आहे तशीच आहे, म्हणजे हा सुद्धा माझा प्लॅन इथे फ्लॉप झाला की काय, असाच रोहिणी विचार करत असते. नाही, काही जरी झालं तरी सुद्धा ही बरी होत्या कामा नये असाच ती इथे बोलत असते आणि विचार करत असते. इकडे कलाला हॉलमध्ये घेऊन येण्यात येतं आणि कलाला जेव्हाच हॉलमध्ये आणण्यात येतं तेव्हाच इथे सगळेजण काळजीमध्ये असतात. आणि सगळेजण काळजीमध्ये असतानाच आता इथे तिच्याकरिता काहीतरी खायला वगैरे आणायचं का असा रजनी विचार करत असते. पण इथे कला म्हणत असते, नाही मी आता ठीक आहे, पण मला एक गोष्ट सांग, तू तर इकडे सगळं काही तिथे स्टोर रूम मध्ये सगळं काही करायला गेली होतीस ना, पण मग बाहेरून कडी कुणी लावली. त्यावरच कला म्हणत असते, नाही मला नाही माहिती. पण तेवढ्यातच अंजू पुढे येते. अंजू पुढे आल्यानंतरच ती म्हणत असते, माफ करा मी लहान तोंडी मोठा घास घेते, पण जेव्हा कला मॅडम तिथे आतमध्ये काहीतरी करत होत्या तेव्हाच मी तिकडे रोहिणी मॅडमला जाताना पाहिलं होतं. आता रोहिणी मॅडमला तिकडे जाताना पाहिल्याच्या नंतर इकडे
लगेचच रोहिणी धावतच येते आणि म्हणत असते, ए ए बिंडोक, डोक्यावर पडलीस की काय? काही काय आरोप करतेस माझ्यावरती आणि तुझी हिंमत कशी झाली असे आरोप माझ्यावरती करायचे? आणि तू समजतेस काय स्वतःला? एकतर स्वतःच्याच गोष्टी मुळात लक्षात राहत नाहीत आणि तू असं कसं माझ्यावर आरोप करतेस? तेवढ्यातच आता इथे अद्वैतला संगीताचा कॉल आलेला असतो आणि संगीता म्हणत असते, काय होय जावई बापू, काय झालं? इथे कली सापडली का? तेवढ्यातच आता इथे तो म्हणत असतो, हो हो सापडली, ती सापडली आणि इथे स्टोरूम मध्ये होती आणि स्टोरूम मध्ये होती आणि मग स्टोरूम मध्ये होती तर इथे आतापर्यंत तुम्हाला का सापडत नव्हती? आणि तेवढ्यातच आता अद्वैत म्हणत असतो, तुम्हाला माहिती ना तुमची मुलगी कशी वेंदली आहे, त्यामुळे उगाचच नका काळजी करू, असंच इथे आता बोलत असते. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यावर आता संगीता म्हणत असते, थांबा मी जरा ना तिला झापणारच आहे, मी तिच्याशी चांगलं बोलणारच आहे की असा कसा ती वेंधळेपणा करू शकते आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा कशा करू शकते असं संगीता म्हणत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो, हो हो तुम्हाला तर इथे तिला चांगलंच झापावं लागणार आहे, तिची चांगलीच फिरकी घ्यावी लागणार आहे, असाच इथे तो विचार करत असतो. इकडे आता अद्वैत तिला म्हणत असतो की अगं खरं खरं सांग काय झालं होतं? तेव्हाच बाहेरून कोणीतरी कडी लावली, ह्या गोष्टी तुला कशा समजल्या नाहीत? आणि तेव्हाच ती म्हणत असते, खरंच सांगते मला हे सगळं काही नाही कळलं. आणि तेव्हाच अद्वैत म्हणत असतो, पण मुळात तू इथे त्या स्टोरूम मध्ये करत काय होतीस? तेवढ्यातच आता इथे ती म्हणत असते, मी जेव्हा स्टोरूम मध्ये गेले आणि तेव्हा तिथे गेल्यानंतर मी माझ्या कामामध्ये एवढी व्यस्त झाले की मला काहीच कळलं नाही. तर आता अद्वैत जो आहे तो तिला त्याच्या खोलीमध्ये घेऊन गेलेला असतो. आता खोलीमध्ये गेल्याच्या नंतर तो त्याची खूपच जास्त तिची काळजी घेत असतो, त्याला खूप जास्त तिचा राग सुद्धा आलेला असतो. पण आता हे सगळं तिच्या बरोबर झालेलं आहे त्यामुळे त्याला थोडंसं वाईट सुद्धा वाटत असतं. इकडे मात्र अंजूने रोहिणीवरती सरळ सरळ आरोप केल्यानंतर रोहिणी म्हणत असते, एकतर तुझ्याच कुठली गोष्ट लक्षात राहत नाहीये आणि तुझ्याच कुठली गोष्ट लक्षात न राहिल्यामुळे तू असा माझ्यावरती आरोप करणार आहेस का? कारण अंजू म्हणत असते, नाही मॅडम मी खरं सांगते, मी तुम्हाला तिकडे जाताना पाहिलं होतं. आणि तेव्हाच आबा म्हणत असतात, अगं रोहिणी मला एक गोष्ट सांग, तिने जर तुला तिकडे गेलेलं पाहिलं होतं तर तू इथे दाराची कडी का लावून घेतलीस? आणि त्याचबरोबर रोहिणी म्हणत असते, आबा खरं सांगू का, मी गेले होते तिकडे आणि तिकडे गेल्याच्या नंतर दरवाजा उघडा होता आणि म्हणूनच मी दरवाजाची कडी लावली. आणि तेव्हाच आबा म्हणतात, अगं ते सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा तू अशी कशी कडी लावू शकतेस? आतमध्ये कोणी आहे की नाही हे तरी तू एकदा पाहायला हवं होतंस ना. तेव्हाच आता इथे रोहिणी म्हणत असते, पण ह्या अंजूवर तुम्ही विश्वास ठेवणार आहात का? ही अंजू अशी वेंधळी आहे आणि तिच्या बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवणार आहात का? काय ग ए अंजू, तुला गोष्टी ह्या कळत नाहीयेत का? आणि तू माझ्यावरती काय आरोप करत आहेस? आता इथे रोहिणीने असं काही बोललेलं असतं त्यामुळे गरीब बिचाऱ्या अंजूची बोलती तर बंदच झालेली असते. ती काय बोलणार असते रोहिणीच्या पुढं, कारण शेवटी किती नाही म्हटलं तरी नौकर माणूस आणि त्यामुळे ती जास्त काही फार इथे बोलू शकलेली नसते. आणि तेव्हाच आता इथे ती म्हणत असते, आबा तुम्ही सुद्धा ह्या नौकरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून माझ्यावर संशय घेणार आहात का? आणि त्याचबरोबर मला नाही माहिती हे सगळं का आणि कसं झालेलं आहे, मी फक्त दरवाजा बंद केला आणि दरवाजा बंद केल्यानंतर मला माहिती नव्हतं कला आतमध्ये आहे की नाही. पण आबा म्हणत असतात, अगं रोहिणी ते जरी सगळं खरं असलं तरी सुद्धा तुला एक गोष्ट इथे समजायला हवी होती ना की आतमध्ये एकदा कोणी आहे की नाही ते आपण चेक करावं. तेवढ्यातच आता इथे आबा हे सगळं काही बोलल्यावर रोहिणी थोडीशी शांत बसलेली असते, कारण तिला असं वाटत असतं की नाही आता आपला इथे काही खेळ चालणार नाहीये किंवा काही जरी झालं तरी सुद्धा इथे आपलं म्हणणं कोणी ऐकून घेणार नाहीये. आणि रोहिणी हे बघ, एवढा कांगावा करण्याची तुला काही गरज नाहीये, कारण चूक तर तुझ्याकडून झालेलीच आहे आणि चूक तुझ्याकडून झालेली असल्यामुळे तू असं नाही बोलू शकत, असंच आबा इथे म्हणत असतात. अद्वैत आता तू तिला खोलीमध्ये घेऊन जा आणि तिला थोडासा आराम करायला दे, तिला थोडंसं बरं वाटेल, असं म्हणूनच अद्वैत आता तिला तिच्या खोलीमध्ये घेऊन जायला निघालेला असतो. अद्वैत आता खोलीमध्ये तर घेऊन जातो, पण खोलीमध्ये घेऊन गेल्यानंतर तिची खूपच जास्त तो काळजी घेत असतो. तो म्हणत असतो की खरे हे बघ, आता तुला पाणी हे कंटिन्यू प्यायला पाहिजे, तुझी आता बॉडी डिहायड्रेशन तुला ठेवायला पाहिजे. आणि तेव्हाच ती म्हणत असते, हे बघ अद्वैत प्लीज इथे तू एवढी माझी काळजी करू नकोस ना, मला काहीच नाही झालेलं. पण तो कुठे ऐकणार असतो, तो म्हणत असतो, एक मिनिट मी तुझं काहीच ऐकणार नाही आणि मी तुझं का बरं ऐकू? आणि त्याचबरोबर तू कशी वागत आहेस आणि त्याचबरोबर मला एक गोष्ट सांग, खरे तू तिथे कशासाठी गेली होतीस आणि काय करत होतीस ग? एवढा दरवाजा बंद केला आणि तरी सुद्धा मला माहिती तुला नेहमीच असा त्रास होतो. तेव्हा ती म्हणते, तुला कसं माहिती मला नेहमी त्रास होतो? तेव्हा तो म्हणत असतो, मागे नाही का एकदा लिफ्ट बंद पडली होती आणि त्या लिफ्टमध्ये तू अडकली होतीस, तेव्हा तुला सुद्धा असाच त्रास होत होता. एक काम कर, तू ना हे सतत थोडं थोडं करून पाणी
पीत राहा. आता कला म्हणत असते मी पिते रे अद्वैत, नको काळजी करूस. पण अद्वैत कुठे ऐकणार असतो. तो स्वतःच्या हातानेच तिला पाणी पाजत असतो आणि कला मात्र इथे विचारात गुंतलेली असते. खरंच हा माझी एवढी काळजी घेत आहे, खरंच हे सगळं काय आहे. आणि तेव्हाच अद्वैत पुन्हा तिला विचारायला तोच प्रश्न पुढे आणत असतो, तो म्हणजेच की तू त्या खोलीमध्ये होतीस पण खोलीचा दरवाजा बंद झाला, ही गोष्ट तुझ्या लक्षात कशी आली नाहीये. वाच कला म्हणत असते नाही रे चांदेकर, मला नाही कळत आहे. पण आता इथे अद्वैत म्हणत असतो पण खरं सांगू का, मला असं वाटतंय की तू लास्ट टाइम काय बोलली होतीस की तुझ्या जीवावर या घरातलं कोणीतरी उठलेलं आहे आणि आता सुद्धा सेम असंच झालेलं आहे. या घरामध्ये तुला कोण नको आहे किंवा या घरामध्ये तू कोणाला नको आहेस, असंच अद्वैत तिला विचारत असतो. आणि तेव्हा कला त्याच विचारामध्ये हरवलेली असते. कारण लास्ट टाइम जेव्हा खोलीला आग लागलेली होती आणि आग लागल्याच्या नंतर हे सगळ्या गोष्टी सेम त्याच पद्धतीने झालेल्या असतात. आता इथे तो म्हणत असतो तू एकदम शांत बसणार आहेस आणि काहीच करणार नाहीयेस, एकदम शांत म्हणजे शांतच बसणार आहेस, तू कुठलंच काम वगैरे करायचं नाही, समजलं तुला. पण तिथे सोफ्यावरती कपडे पडलेले असतात आणि सोफ्यावरच्या कपड्यांच्या घड्या कलाला घालायच्या असतात. ती म्हणत असते हे बघ. तेव्हा तो म्हणतो काही नाहीये, सकाळी उठल्यापासून कंटिन्यू रोबोट सारखं चालू राहत असतेस आणि स्वतःकडे थोडे सुद्धा लक्ष देत नाहीयेस, नाही म्हटलं ना तुला. तेव्हाच आता ती कपड्यांच्या घड्या घालत असते. तेव्हा तो म्हणत असतो नाही अजिबातच घालायच्या नाहीये. तेव्हा ती म्हणते अरे असं काय करतोयस अंजू, कपडे असेच ठेवून गेलेले आहे आणि ह्या कपड्यांच्या घड्या घालायच्याच पाहिजेत ना. तेव्हाच अद्वैत म्हणत असतो काही गरज नाहीये. तेव्हा ती म्हणते काय मग तू करणार आहेस का. तेव्हाच तो म्हणत असतो हो का नाही करू शकत मी, बघ मला काहीच जमणार नाही असं आहे का. तेव्हाच ती म्हणते हो द ग्रेट अद्वैत चांदेकरला सगळ्याच गोष्टी तर जमतात ना. आणि तेव्हाच अद्वैत म्हणत असतो हो बघ आता तू मला चॅलेंज दिलेला आहेस ना, मग बघ मी ह्या कपड्याच्या कशा घड्या घालते. त्यावरच कला म्हणत असते राहू दे चांदेकर मी घालते, नको. तेव्हा तो काही ऐकत नाही आणि लगेचच तिथे असलेल्या त्या कपड्यांच्या घड्या घालायला तो घेत असतो. आता खरं तर कपडे छोटे काही असतात मोठे काही असतात. छोट्या कपड्यांच्या घड्या तर त्याला जरा बऱ्या येत असतात, पण मोठ्या कपड्यांच्या घड्यांचं काय करायचं. तेव्हाच कला म्हणत असते अरे वा 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 वा, इथे तर आता चांदेकरला सगळंच काही जमायला लागलेलं आहे ना, म्हणजेच तुला कपड्याच्या घड्या सुद्धा जमतायत म्हणायचं. पण हे सगळं तू का बरं करत आहेस. तेव्हाच तो म्हणत असतो हे बघ आता आपण प्रत्येक काम इथे एकत्र मिळून करतो की नाही, मग हे सुद्धा काम आपल्या दोघांचं आहे, मग हे सुद्धा आपण काम एकत्र मिळून केलंच पाहिजे की नाही, असंच आता इथे अद्वैत बोलत असतो. आता खरं पाहायला गेलं तर त्यामध्ये खूपच मोठं चादर असतं आणि खूपच मोठं चादर असल्या कारणाने आता त्याला काही त्या चादराची व्यवस्थित घडी घालता येत नसते. आणि तेव्हाच इथे एक टोक तो पकडतो आणि तेव्हाच कला म्हणत असते हे बघ ह्या चादराची घडी काही तुला घालता येणार नाहीये. आणि तेव्हा तो म्हणतो कशी घालायची मग. तेव्हा ती म्हणत असते एक टोक एका हातात आणि दुसरं टोक दुसऱ्या हातात पकडायचं आणि त्यानंतरच मग ते दोन्ही टोकं एकत्र आणायची आणि विस्कटलेली घडी बसते. तेव्हाच आता अद्वैतला जमत नसतं आणि लगेचच आता कला म्हणत असते थांब मी सांगते कसं करायचं. तर तेव्हाच आता दोघं जण दोन टोकं पकडतात आणि दोन टोकं हे जवळ आणायचे, म्हणजेच विरुद्ध दिशेचे टोकं, म्हणजेच आपल्यासारखं तू एक टोक आणि मी एक टोक. आणि त्याचबरोबर चादराचं सुद्धा सेम तसंच आहे. तेव्हा कला म्हणत असते हो आता हे दोन टोकं एकत्र आले की घडी तयार होते. आणि तेव्हाच अद्वैतला कलाने इथे मस्त घडी घालायला शिकवलेली असते. त्याचबरोबर त्यांच्या नात्यामधील जी काही परिभाषा आहे ती सुद्धा शिकवलेली असते. दोन विरुद्ध टोकं जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांची व्यवस्थित घडी बसते. आणि तेव्हाच अद्वैत म्हणत असतो म्हणजेच आपल्या दोघांसारखीच घडी बसणार आहे की काय, असाच तो इथे बोलत असतो. इथे चादराची घडी तर घालूनच झालेली असते, पण सगळ्यात महत्त्वाची म्हणजेच की यांच्या ह्या विस्कटलेल्या प्रेमाची घडी, त्याचसोबत यांच्या संसाराची घडी कधी बसणार आहे. दोघांचं एकमेकावर एवढं प्रेम आहे, एवढी दोघं एकमेकांची काळजी करतायत, पण ते एकमेकांना कधी बोलून दाखवणार आहेत हे सुद्धा आपल्याला पाहणं खूपच रंजक आणि इंटरेस्टिंग असणार आहे. आता घडी घालता घालता दोघं खूप जवळ आलेले असतात, त्याचसोबत दोघं एकमेकांच्या नजरेमध्ये कधी हरवतात ते त्यांना सुद्धा इथे समजत नसतं. आता फायनली घडी तर झालेली आहे ना, बघ तू म्हणतेस बघ मला सगळं काही येतं, मी द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे, समजलं तुला. असं म्हणूनच आता बाकीच्या राहिलेल्या कपड्यांची सुद्धा ते दोघं जण घडी घालत असतात. आता इकडे अद्वैत तर खूपच जास्त खुश झालेला असतो. तेव्हाच आता कला म्हणत असते हे बघ एकाच्या हातातून निसटलं तर ते दुसऱ्याने सावरून घ्यायचं असतं, म्हणजेच घडी कधीच विस्कटत नाही आणि ती बरोबर बसते. असं म्हणूनच आता दोघं एकमेकांकडे पाहत असतात. तेवढ्यातच कला म्हणत असते मला चांदेकर किचनमध्ये खूप कामं आहेत, मी किचनमध्ये जाते. आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे. तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
इकडे अनामिकाच्या बाबांचा फोन आलेला असतो आणि स्पीकरवर फोन असतो। तेव्हाच तिचे बाबा तिकडून बोलत असतात, काय मग कुठे आहेत आमचे लाडके जावाई बापू, दे जरा दे त्यांना फोन दे, मला जरा बोलायचं आहे त्यांच्याशी। आता सोहम पुढे हात करत असतो फोन घेण्यासाठी, पण इकडे अनामिका लगेचच म्हणत असते, नाही बाबा तो ना घरामध्ये नाहीये, तो बाहेर गेलेला आहे, तो आला की मी लगेच त्याला तुम्हाला फोन करायला सांगेल। आता अनामिका सरळ सरळ खोटं बोलत असते आणि ते सुद्धा सगळ्यांसमोर। तेव्हा अनामिकाचं हे वागणं सगळ्यांनाच खटकलेलं असतं। इकडे राहुल त्याच्या खोलीमध्ये असतो। खोलीमध्ये असताना त्याने त्या गुंडांना फोन केलेला असतो आणि फोन करून तो पूजाबद्दल बोलत असतो। तो म्हणत असतो, आता पूजाला कसं वाटतंय, त्यासोबत आता पूजाने एवढं सगळं आपल्या विरोधामध्ये केलेलं आहे, तर सांगा त्या पूजाला की इथे तू कोणाशी पंगा घेतलेला आहेस, ह्या राहुलशी पंगा तू घेतलेला आहेस, असंच तो बोलत असतो। तेवढ्यातच कला आणि अद्वैत इथे राहुलच्या खोलीमध्ये आलेले असतात, कारण राहुल खोलीमध्ये आहे। सगळे हॉलमध्ये असताना हा घरात काय करत आहे हे पाहण्यासाठी येतात। आता समोर आल्यानंतर राहुल फोनवरती बोलत असतो आणि तो पूजाबद्दलच बोलतो, हे कला आणि अद्वैतने ऐकलेलं असतं। अद्वैतने रंगे हातच त्याला फोनवर बोलताना पाहिलेलं असतं। त्यामुळे आता राहुल अद्वैत आणि कलासमोर कशी सावरासावर करेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे। तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।